नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया या प्रकरण क्रमांक 4 याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये अखिल भारतीय ज्या सनदी सेवा आहेत त्याविषयी आपण माहिती मागील काही भागांपासून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सनदी सेवकांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था काय असते, तिचं महत्त्व काय असतं, प्रशिक्षणाचे प्रकार काय आणि भारतातील सनदी सेवकांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्था त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर सनदी सेवकांचं ज्ञान आणि कौशल्य यात वाढ करण्यासाठी आणि त्यांना प्रशासकीय संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती करून देण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि म्हणून सनदी सेवेमध्ये प्रशिक्षणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ह्या प्रशिक्षणामुळे सनदी सेवकांना आपली कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याची प्रेरणा त्यातून मिळते आणि त्याचबरोबर त्यांचे अनुभव विश्व विस्तारले जाते. सनदी सेवकांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्याचं उद्दिष्ट या प्रशिक्षणामुळे साध्य होतं. प्रशिक्षणामुळे आणखीन एक गोष्ट साध्य होते आणि ती म्हणजे सनदी सेवकांना त्यांच्या संघटनेची ध्येय धोरणं व उद्दिष्ट यांची माहिती करून दिली जाते. त्याचबरोबर प्रशासनाची संघटना कोणत्या उद्देशाने कार्य करते याची देखील माहिती सनदी सेवकांना असणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यांना ही माहिती असल्याखेरीज त्यांच्या आपल्या कार्याविषयी व संघटनेविषयी बांधिलकीची भावना त्यांच्यात निर्माण होणं शक्य नसतं आणि म्हणूनच सनदी सेवकांची ही बांधिलकी अतिशय महत्त्वाची समजली जाते आणि ह्या बांधिलकीच्या भावनेमुळेच ते आपले कार्य निष्ठापूर्वक पार पाडण्यास प्रवृत्त होतात. सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाचा आणखीन एक फायदा आपल्याला असाही सांगता येईल की प्रशिक्षणामुळे त्यांचे मनोबल वाढते तसेच त्यांचा दृष्टिकोन विशाल बनतो. लोकप्रशासनातील नवनवे प्रवाह, नवे विचार, नवीन ज्ञान, तंत्रज्ञान यांचं ज्ञान त्यांना त्यातून मिळतं. प्रशासनाच्या नव्या तंत्रांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि त्यातून काहीतरी नव्या आणि विधायक गोष्टी करण्याची प्रेरणा देखील त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होते. म्हणूनच अलीकडील काळात सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाला हे अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था त्यामध्ये केली जाते. मग ह्या प्रशिक्षणाचे प्रकार कोणते ते देखील बघणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, एकदा की उमेदवारांना किंवा सेवकांना दिले जाणारं प्रशिक्षण हे वेगवेगळ्या त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि मग हे प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. त्यावरून प्रशिक्षण कोणत्या स्वरूपात आहेत त्या आधारित त्याचं प्रकार आपल्याला पाडता येतात. एक म्हणजे की औपचारिक प्रशिक्षण किंवा अनौपचारिक प्रशिक्षण. उमेदवाराची सनदी सेवेत निवड झाल्यानंतर त्याला त्याच्या कामाची माहिती करून देण्यासाठी ज्या प्रशिक्षणाची योजना केलेली असते त्याला औपचारिक प्रशिक्षण असं म्हणतात. औपचारिक प्रशिक्षण हे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दिले जाणारं प्रशिक्षण असतं. या उलट उमेदवार सेवेत रुजू झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष कामातून जे प्रशिक्षण मिळतं त्याला आपण अनौपचारिक प्रशिक्षण असं म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे उमेदवाराने आपल्या कामाच्या अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच अनौपचारिक प्रशिक्षण होय. दुसरा प्रकार असं सांगतील की अल्प आणि दीर्घ कालावधीचं प्रशिक्षण. म्हणजे प्रशिक्षणाचे हे प्रकार शिक्षणाच्या कालावधीच्या आधारे किती काळ त्याला प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं त्यावरनं त्याचं हे प्रशिक्षण म्हणजे काही 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 15 दिवसाचे असे ट्रेनिंग प्रोग्राम असतात. ते अल्प काळाचं प्रशिक्षण आणि मग सुरुवातीला उमेदवाराची निवड झाल्यानंतर सनदी सेवेमध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला 9 महिन्याचं प्रशिक्षण, 12 महिन्याचं प्रशिक्षण, ते दीर्घकाळाचं प्रशिक्षण म्हणून आपण त्याचे ओळखतो. बऱ्याचदा सेवेत असताना त्या सेवकाला
मध्ये मध्ये अल्पकाळाचे प्रशिक्षण त्याला दिले जातं. हा फरक आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. त्याचबरोबर प्रवेशपूर्व प्रशिक्षण आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे उमेदवाराने प्रशासकीय संघटनेत प्रवेश करण्यापूर्वी घेतलेलं जे प्रशिक्षण असतं त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षण असं म्हणतात. काही व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारचं प्रशिक्षण उमेदवारांना दिलं जातं आणि याच्या उलट उमेदवाराने प्रशासकीय संघटनेत रीतसर प्रवेश मिळवल्यानंतर त्याला जे प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणास प्रवेश उत्तर प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ पोलीस प्रशासनाचं जर आपण घेतलं तर विद्यार्थ्याला पोलीसमध्ये भरती होण्याच्या अगोदर जे प्रशिक्षण दिलं जातं ते प्रवेश पूर्व परीक्षण आणि प्रत्यक्ष तो पोलीस झाल्यानंतर त्याला पोलीस प्रशासनामध्ये जे प्रशिक्षण दिलं ते प्रवेशोत्तर प्रशिक्षण असा आपल्याला फरक सांगता येईल. त्याचबरोबर सेवा अंतर्गत प्रशिक्षण सनदी सेवकाने प्रशासकीय संघटनेत काही काळ सेवा केल्यानंतर त्याचे अधिक उद्बोधन करण्यासाठी तसेच त्याला प्रशासनातील नव्या गोष्टींची माहिती करून देण्यासाठी व त्याचे ज्ञान ताजे करण्यासाठी दिले जाणारं जे प्रशिक्षण असतं ते सेवा अंतर्गत प्रशिक्षण असतं. सेवा अंतर्गत प्रशिक्षणाला उद्बोधनात्मक प्रशिक्षण असंही म्हणतात. म्हणजे जसं शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला रिफ्रेशर कोर्स, ओरिएंटेशन कोर्स किंवा अगदी उद्बोधन वर्ग म्हणून असे 15-20 दिवस, 30 दिवस, 40 दिवस असे हे जे असतात ते अल्पकाळाचे प्रशिक्षणाचं जे सेवा अंतर्गत आपल्याला असल्याचं सांगता येतं. मग शिक्षण आणि प्रशिक्षण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची आपल्याला त्यातील फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण शिक्षणाला प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाला शिक्षण असं संबोधत असतो. आता प्रशिक्षणाची संकल्पना स्पष्ट होण्याआधी शिक्षण ज्याला आपण एज्युकेशन म्हणतो ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. शिक्षणाचं उद्दिष्ट हे अतिशय व्यापक असतं. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणं आणि व्यक्तीची बौद्धिक क्षमता वाढवणं, समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून व्यक्तीला निर्माण करणं, ही भूमिका पार पाडण्याच्या जाणीवा त्याच्या ठिकाणी निर्माण करणं, व्यक्तीला राज्याचा जबाबदार नागरिक बनवणं, या सर्वांमधून त्या व्यक्तीला परिपूर्ण मानव बनवणं ही खरं तर शिक्षणाची उद्दिष्ट आपल्याला सांगते. म्हणून शिक्षण हे व्यापक असतं आणि त्याच्या तुलनेत प्रशिक्षणाचं उद्दिष्ट हे खूपच मर्यादित असतं. व्यक्तीला विशिष्ट गोष्टीचं किंवा कार्याचं ज्ञान आत्मसात करण्यास मदत करणं आणि तिला तिच्या कामात पारंगत बनवून तिची कार्यक्षमता वाढवणं एवढ्याच मर्यादित उद्देशाने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली असते. आपण जे वर्गांमध्ये शिकतो, शाळेमध्ये शिकतो हे शिक्षण झालं, जे व्यक्तीच्या सर्वांगीण वेगवेगळ्या गुणांचा विकास करणं, व्यक्तीला चांगला नागरिक आणि पर्यायाने चांगला मानव बनवणं हे असतं. तर प्रशिक्षण प्रत्यक्षात तुम्ही नोकरीला लागल्यानंतर नोकरीमध्ये कामावर प्रत्यक्ष पद स्वीकारणं याआधी जे प्रशिक्षण दिलं जातं ते जे शिक्षण दिलं जातं ते प्रशिक्षणाच्या स्वरूपात विशिष्ट मर्यादित असतं. विशिष्ट गोष्टीचं ज्ञान त्यामध्ये करून दिलं जातं. मग भारतातील सनदी सेवा ज्या आहेत या भारतातील सनदी सेवकांना, नागरी सेवकांना प्रशिक्षण दिलं जातं. मग हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपात असतं तर सनदी सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतात अनेक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही संस्था सरकारने स्थापन केल्या आहेत व काही चालवल्या आहेत, तर काही संस्था स्वायत्त आणि व्यावसायिक स्वरूपाच्या असल्याचं दिसतं. सरकारी संस्थांपैकी काही संस्था केंद्र सरकारच्या आहेत, तर काही संस्था ह्या निरनिराळ्या घटक राज्यांच्या सरकारांनी स्थापन केलेल्या दिसून येतात. आता भारतातील काही महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्थांची आपण माहिती घेऊ. आपल्याला माहिती आहे की लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही मसुरी येथे असलेली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी जी हैदराबाद येथे आहेत. त्यानंतर भारतीय लोक प्रशासन संस्था जी नवी दिल्ली येथे आहेत. भारतीय प्रशासकीय स्टाफ कॉलेज हैदराबाद येथे आहेत. सीमाशुल्क आणि केंद्रीय अबकारी प्रशिक्षण संस्था नवी दिल्लीला आहेत. भारतीय महसूल सेवा ज्याला आयकर म्हणतो आपण, महसूल सेवा स्टाफ कॉलेज हे नागपूरला आहेत. ग्रामीण विकास राष्ट्रीय संस्था हे हैदराबादला आहेत. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालय हे सिमला येथे आहेत. रेल्वे कर्मचारी महाविद्यालय बडोद्याला आहेत. औद्योगिक अभियांत्रिकी राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था मुंबई येथे आहेत.
वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन राष्ट्रीय संस्था पुणे येथे आहेत. व्यवस्थापन विकास संस्था गुरगाव येथे आहेत. म्हणजे प्रशिक्षण संस्थांच्या मोठ्या संख्येवरून प्रशिक्षणाचं महत्त्व आणि आवश्यकता हे आपल्या लक्षात येऊ शकतं. वरिष्ठ सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कशी केली जाते ते देखील आपण बघूया. सर्वसाधारण मूलभूत जो अभ्यासक्रम असतो त्या संदर्भात म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सनदी सेवेत भरती झालेल्या वरिष्ठ सनदी सेवकांना मसुरी येथे जी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहेत या संस्थेत सक्तीचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी हा केवळ 6 महिन्या इतकाच असतो आणि या अभ्यासक्रमाला मूलभूत अभ्यासक्रम असं संबोधलं जातं. तो अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवा या सर्व सेवकांना तो समान स्वरूपाचा असतो. त्यानंतर समान अभ्यासक्रमाचा उद्देश काय तर सनदी सेवेत नव्यानं प्रवेश केलेल्या सेवकांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे ते निरनिराळ्या विद्याशाखांचे पदवीधर असतात. त्यामुळे त्या सर्वांना ज्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि घटनात्मक चौकटीत कार्य करायचं आहे त्याचं ज्ञान व्हावं या उद्देशानं हा समान अभ्यासक्रमाची योजना केलेली असते. तसेच निरनिराळ्या सनदी सेवांमध्ये कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक समान दृष्टिकोन तयार व्हावा. आपणा सर्वांना भारत सरकारच्या सेवेत समान उद्देशानं काम करावायचं आहे अशी भावना त्यांच्यात उत्पन्न व्हावी आणि निरनिराळ्या सेवातील अधिकाऱ्यांमध्ये भातृभाव निर्माण व्हावा हा देखील या समान अभ्यासक्रमाचा उद्देश असतो. सनदी सेवकांनी मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची एक लेखी परीक्षा त्यामध्ये घेतली जाते. त्यानंतर जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण असतं. म्हणजे एकदा की मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला की त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांखेरीज इतर सेवेतील अधिकाऱ्यांना संस्थात्मक प्रशिक्षणासाठी त्यांच्या संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे पाठवलं जातं. जसं उदाहरणार्थ भारतीय पोलीस सेवेतील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत इथे पाठवलं जातं. भारतीय प्रशासकीय सेवेतील उमेदवारांना मात्र त्यांच्या संबंधित राज्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. या प्रशिक्षणाला जिल्हा प्रशिक्षण असंही म्हणतात. जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असतो. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश उमेदवारांना त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणं हा असतो. त्या ठिकाणी त्यांना अनुभवी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागतं. अशा प्रकारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळतो. आपणास करावं लागणाऱ्या कार्याचं स्वरूप प्रत्यक्ष कार्याच्या वेळी येणाऱ्या व्यावहारिक अडचणी या गोष्टींचीही त्यांना माहिती होत असते. त्यानंतर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होतो. जिल्हा प्रशिक्षणाचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी उमेदवारांना प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा मसुरी येथे अकॅडमीत दाखल व्हावं लागतं. दुसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणात प्रशासकीय समस्यांच्या चर्चेवर भर दिला जातो. जिल्हा प्रशिक्षणाच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना जे अनुभव आलेले असतात त्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचे आदानप्रदान होते. त्यातून प्रशासनात कोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्यांची उकल कशी केली जाऊ शकते यावर चर्चा केली जाते. प्रशिक्षणाचा हा दुसरा टप्पा 3 महिन्यांच्या कालावधी इतका असतो. त्यानंतर अन्य सेवांच्या उमेदवारांचं जे प्रशिक्षण असतं तेही महत्त्वपूर्ण असतं. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे भारतीय पोलीस सेवा, गट अ केंद्रीय सेवा या सेवांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आलेली असते. प्रत्येक सनदी सेवेसाठी वेगळी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्या संस्थांमधून संबंधित सेवांच्या प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर सेवा अंतर्गत प्रशिक्षण हेही महत्त्वपूर्ण असतं, ज्यामध्ये सनदी सेवांमधील अधिकाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था केलेली असते. सनदी सेवेत साधारणतः 10 ते 15 वर्ष सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अर्थात प्रत्येक सेवेतील अधिकाऱ्यांसाठी हा कालावधी वेगवेगळा असतो. या प्रशिक्षणाचा उद्देश अधिकाऱ्यांना प्रशासनातील नव्या संकल्पना, नवे विचार यांची माहिती करून देणं आणि त्याद्वारे त्यांचे ज्ञान ताजेतवाने आणि अद्ययावत बनवणं हा असतो.
भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा या सेवांमधील अधिकाऱ्यांना अनुक्रमे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसुरी आणि सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या संस्थांमधून सेवाअंतर्गत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. सेवांतर्गत प्रशिक्षण हे अल्प कालावधीचं प्रशिक्षण असतं. त्याचा कालावधी साधारणतः 1 महिना ते 2 महिना इतका असतो आणि काही सेवांमधील अधिकाऱ्यांचा सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 1 आठवडा ते 2 आठवडे इतकाच अल्प स्वरूपात असतो. म्हणजे सेवेचे सर्वसाधारण स्वरूप लक्षात घेऊन सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा निश्चित केलेला आपल्याला दिसून येतो. मग ह्या प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेसंदर्भात काही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे सर्व सनदी सेवांमधील सेवकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आलेली असते. सनदी सेवकांना प्रशिक्षण देणं का आवश्यक आहे याची चर्चा आपण जी आत्ता केली आणि मग ह्या प्रशिक्षणाचं महत्त्व आणि उपयुक्तता यासंबंधी मतभिन्नता असण्याचे खरं काही कारण नाही. तरी पण सनदी सेवकांना त्यांच्या कामाचं स्वरूप समजावून देणं, लोक प्रशासनाच्या संघटनेची ध्येय धोरणं, उद्दिष्ट यांची त्यांना माहिती करून देणं हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. सनदी सेवकांची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे म्हणजेच गुणवत्तेच्या निकषावर केली जाते. हे खरं असलं तरी पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षातील व्यवहार यात फार मोठं अंतर असतं आणि म्हणूनच सनदी सेवेत नव्याने भरती झालेल्या उमेदवारांकडे गुणवत्ता असली तरी प्रशासनातील व्यावहारिक समस्यांना तोंड देण्यासाठी ती गुणवत्ता उपयोगी पडेलच याची काही खात्री दिली जाऊ शकत नाही आणि म्हणून तेव्हा नव्या उमेदवारांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर मात करणं शक्य व्हावं म्हणून खरं तर त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. प्रशिक्षणाचं महत्त्व सर्वांनाच मान्य असलं तरी सनदी सेवकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले जातात. प्रशिक्षणासंबंधी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे नोंद करू. एक म्हणजे की प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंध जोडण्याचे फारसं लक्ष दिलं जात नाही. म्हणजे असं की प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रशिक्षणार्थींना जे ज्ञान दिलं जातं त्याचा त्यांना व्यवहारात फारसा उपयोग होत नाही अशी देखील एक प्रश्न तिथे निर्माण केला जातो. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाद्वारे नव्या संकल्पना, प्रशासनाची नवी तंत्रे इत्यादी गोष्टींचं ज्ञान मिळाले तरी त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची संधी त्यांना मिळत नाही. याचं कारण असं की नव्याने सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. हे वरिष्ठ अधिकारी आपल्या नेहमीच्या चाकोरीबद्ध बाहेर जाण्यास सहजासहजी तयार होत नाहीत आणि तसेच ते आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांनाही काही नवे प्रयोग करण्याची अनुमती देत नाही. म्हणून त्यांच्या प्रशिक्षणाच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष त्यांना व्यवहारात फायदा होतो का हा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षक किंवा तथाकथित तज्ज्ञ आपली मते आणि विचार प्रशिक्षणार्थीवर लादण्याचा प्रयत्न करतात. प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रशिक्षकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांचा अंतर्भाव केला जातो. प्रशिक्षक आपल्या आवडीच्या विषयातच जास्त रस घेतात आणि प्रशिक्षणात त्या विषयावरच जास्त भर देतात. प्रशिक्षणार्थींना कोणत्या बाबींचं ज्ञान देणं आवश्यक आहे याकडे मात्र लक्ष देण्याची गरज त्यांना वाटत नाही. काही प्रशिक्षक तर कालबाह्य झालेली गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे प्रशिक्षणार्थींना देखील प्रशिक्षणात मनापासून रस घेता येत नाही. काही प्रशिक्षण अभ्यासक्रमही वास्तव परिस्थितीची दखल घेऊन तयार केलेले नसतात असा एक आक्षेप घेतला जातो. म्हणजे असं की प्रशासनापुढील सध्याच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या उपायाने दूर करता येतील याची दखल त्या अभ्यासक्रमात घेतली गेलेली नसते. दुसऱ्या शब्दात असंही म्हणता येईल की प्रशिक्षण अभ्यासक्रमात वास्तवापासून दूर गेलेले असते आणि त्यामुळे अशा प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींच्या ज्ञानात कसलीही भर पडत नाही. प्रशिक्षणार्थी अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमांकडे विशेष गांभीर्याने पाहत नाही. विशेषतः सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या संदर्भात हा अनुभव मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या अधिकाऱ्यांनी सनदी सेवेत काही वर्ष कार्य केलेले असते त्यांना नवे कार्य काही शिकण्यात किंवा नवं ज्ञान मिळवण्यात फारसा रस नसतो. त्यापैकी काही जणांचा असा समज असतो की आपणास प्रशिक्षणाच्या कार्याचे संपूर्ण ज्ञान झालेले आहे, प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला आहे, त्यामुळे आता शिकण्यासारखं काही राहिलंच नाही. काहींना प्रशिक्षणासंबंधी अजिबात उत्साह नसतो. केवळ नियमांचे बंधन म्हणून ते प्रशिक्षणाकडे
पाहत असतात. अशा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे म्हणजे वेळेचा, पैशाचा एक प्रकारचा अपव्यय आपल्याला सांगता येतो. एकूणच अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न हे प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेले आपल्याला दिसून येतात. मग वास्तववादी अभ्यासक्रम आवश्यक आहेत का? तर प्रशिक्षणाच्या संबंधी घेण्यात आलेले हे जे आक्षेप आहे तर त्यात काही तथ्य नक्कीच असेल आणि म्हणून प्रशिक्षणाच्या पद्धतीत काही सुधारणा करण्याचं गरजेचं आहे. त्याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगता येईल की प्रशिक्षण अभ्यासक्रम हा वास्तववादी बनवण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. प्रशिक्षण संस्थेतून बाहेर येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना असं वाटलं पाहिजे की प्रशिक्षणामुळे आपल्या प्रशासकीय ज्ञानात उपयुक्त अशी भर पडली आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींच्या विचारशक्तींना चालना देणारे असले पाहिजेत. काहीतरी विधायक कृती करण्याची किंवा नवे प्रयोग हाती घेण्याची प्रेरणा त्यांना प्रशिक्षणातून मिळाली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे सनदी सेवेपुढील सध्याच्या समस्यांची दखल प्रशिक्षण अभ्यासक्रमात घेतली गेली पाहिजेत. त्याचबरोबर प्रशासनातील जे ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर देखील विचार होणं गरजेचं असतं. म्हणजे प्रशिक्षण संस्थांनी भारतीय प्रशासनातील काही ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं गरज असते. लोकप्रशासनाच्या संघटनेत सर्व काही आलबेल आहेत असं निश्चितच म्हणता येणार नाही. लोकप्रशासनाची संघटना आणि नागरिक यांच्यातील दुरावा हे भारतीय प्रशासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य बनले आहेत आणि ते मुळीच योग्य नाही आहेत आणि म्हणून आपण लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे त्यास 60-70 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे. परंतु आजही आपले प्रशासन लोकशाही व्यवस्थेशी जराही मेळ खाताना आपल्याला दिसत नाही. ही प्रशासन व्यवस्थेची लोकशाहीशी समरस होताना दिसत नाही आणि म्हणून लोकप्रशासन राज्यातील जनतेला उत्तरदायी असलं पाहिजेत हा लोकशाही प्रशासनाचा प्राथमिक तत्त्व समजलं जातं. परंतु त्याचा आपल्याला विसर पडल्यासारखं दिसतं. देशातील सनदी सेवक कार्य करीत असतात परंतु खरं लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना लोकप्रशासनाच्या संघटनेविषयी आत्मीयता वाटली पाहिजेत. त्याकरिता या संघटनेने नागरिकांशी जास्तीत जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. तिने नागरिकांचे विश्वास संपादन केलं पाहिजेत. प्रशासकीय अधिकारी व सेवक आपणास सर्व प्रकारची मदत करतील. ते आपल्या अडीअडचणी दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील असं सामान्य लोकांना वाटलं पाहिजे. परंतु आपल्या देशातील चित्र मात्र याच्या नेमकं उलटं आहे. प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करताना सनदी अधिकाऱ्यांचे यासंबंधीचे प्रबोधन करण्याची गरज आहे याचं भान ठेवलं जात नाही. लोकप्रशासन नागरिकांना उत्तरदायी बनवण्याचं प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं जात नाही. उलट सनदी सेवेतील वरिष्ठ अधिकारी सामान्य लोकांपासून अलग पडले असल्याचे आपल्याला दिसून येते. काही सनदी अधिकारी तर सामान्य लोकांपासून अंतर ठेवून राहणं ही प्रतिष्ठेचं लक्षण मानताना आपल्याला दिसतात आणि म्हणूनच आपला सामाजिक दर्जा इतरांहून उच्च आहे हे त्यांना त्यातून दाखवून द्यायचं असतं. म्हणून सनदी सेवकांच्या ह्या मनोवृत्तीत जोपर्यंत गुणात्मक बदल घडून येत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रशिक्षणावर केलेला खर्च त्यासाठी घेतलेले कष्ट हे आपल्याला व्यर्थ ठरले असं म्हणावं लागेल. परंतु एकूणच सनदी सेवेमध्ये प्रशिक्षणाचं महत्त्व काय, प्रशिक्षणामुळे पुढील समस्या कोणत्या आहेत, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत आणि मग प्रशिक्षणाचा वास्तवाशी ज्वलंत समस्यांशी संबंध कसा राखला पाहिजे या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. त्याची चर्चा आपल्याला इथे करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये याचा पुढचा जो भाग आहे तो आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.